तुझ्या कर्माची शिक्षा आता हे सगळे भोगणार आहेत. काका, या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांची काही चूक नाही आहे. बघा, मी तुम्हाला सगळं सविस्तरपणे सांगतो. तुम्हालाही लक्षात येईल चूक कोणाची नाही आहे. कोणाची चूक नव्हती? समरी, तुला आठवतं तुझ्या आयुष्यात दुसरी मुलगी आहे हे कळल्यावर मी हे लग्न मोडायला आलो होतो. तेव्हा घराचं नाव, भावकीमध्ये आई वडिलांची आबरू शाबूत राहावी म्हणून तू मला ह्या लग्नास भरीस पाडलं. तुझं ऐकलं रे मी तेव्हा. विश्वास ठेवला मी तुझ्यावर. हा विश्वासघातच मला जास्त लागलाय समीर. तू ह्या मुलीसाठी माझ्या मुलीचं काळीच पायदळीत उडवलंस. या बस, संपलं. माझ्या मनातली जागा गमावलीस आणि आता हे घरही गमावणार आहेस. विचार तुझ्या आईला. हे घर मी तुझ्या नावावर करणार होतो, पण आता तुझ्या डोक्यावरचं छप्परही हिसकावून घेणार आहे मी. आजपर्यंत तुम्ही भडकमकरची चांगली बाजू बघितली. आता खरा भडकमकर काय आहे ते दिसेल तुम्हाला. नाही 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 भडकमकर, भडकमकर नाही 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 नाही, असं करू नका, असं करू नका. मी तुमच्या पाया पडते. असं करू नका, असं करू नका. मी पदरते, असं करू नका. निलांबरी अगं, मी म्हटलं होतं ना, हे रडणं भेकणं, पदर पसरणं, गयावया, माणुसकीचे हवाले देणं, ह्याचा आता काहीच उपयोग होणार नाहीये. एका महिन्याच्या आत खोली खाली करायची. एक महिना, त्यावर एक दिवसही नाही. भडकमकरने जर खरंच घराबाहेर काढलं तर माझं आणि श्रेयसचं काय होणार? हे सगळं या स्वयंपाकणीमुळे झालंय. नचिकेत, तू काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? तुझं डोकं आहे का ठिकाणावर? नोकरी गेली ना, मग बदललायस तू, स्वार्थी झालायस तू. मी बदललोय? स्वार्थी झालं? ही नोकरी मला माझ्या ऐशोआरामासाठी पाहिजे होती का? आपल्या घरच्यांचं चांगलं व्हावं ह्यासाठी ही सरकारी नोकरी हवी होती ना. मला मान्य आहे, अर्पिताने आपल्यासाठी खूप केलंय. माझी स्वप्न पूर्ण करता यावी यासाठी तिने खस्ता खाल्ला.
विराज सर तिच्या आयुष्यात आले म्हणून इतक्या वर्षांनी मला माझं स्वप्न पूर्ण करता आलं हेही मला मान्य आहे. पण मला माझं स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी तू विराज सरांशी लग्न कर असं तर नाही सांगितलं ना मी तिला. बाबा तो निर्णय तिचा होता, तिने घेतलेला तो निर्णय. मग या सगळ्याची शिक्षा मला का? माझ्या करिअरचा माझ्या स्वप्नांचा बळी का द्यायचा? तुम्ही स्वार्थी म्हणालात मला. स्वतःचा विचार करणं हा गुन्हा नाहीये ना. आपल्या घरच्यांचा विचार करणं यात कुठला आलाय स्वार्थ? नचिकेत, नोकरी गेली ना तुझी, हं? त्यामुळे डोकं फिरलंय तुझं. डोकं तुमचं फिरलंय. ठेच खाल्ल्यावर आज त्याला अक्कल आलीये. आज त्याला कळलंय तुमची मुलगी किती स्वार्थी येते. तेव्हा माझ्या पोराला अक्कल आलीये, त्याच्या बापाला शहाणपण येऊ दे. राजेश, हे बाळा, हे राजेश, हे बाळा, काय झालंय? कालपासून काही बोलत नाहीयेस, काय खात नाहीयेस? बोल ना बाळा. हा, हे काय काय झालंय? काय अगं, माझी किलबिल करणारी चिमणी अशी गप्प गप्प राहिली, मला बघवत नाही ग. त्या नालायक समीरने तुला फसवलं, मला. पण हे असंच असतं ग. चांगल्या गुणाची वाटणारी माणसं जेव्हा अशी वागतात ना, तेव्हा खूप त्रास होतो ग जीवाला. तुझा बाप त्यांचा हिशोब चुकता करून आला. हो हो, तुझ्या मनाला यातना देणाऱ्या त्या समीरला मी चांगला धडा शिकवलाय. नोटीस देऊन आलोय मी त्यांना म्हटलं 1 महिन्याच्या आत खोली खाली करायची, आणि बाहेर कुठेही त्यांना आसरा मिळू देणार नाहीये. तू बघ तू नाही त्यांना महिन्याच्या आत रस्त्यावर आणलं ना तर हे बोल ना काहीतरी.